नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला माझी डीमार्टची शॉपिंग दाखवणार आहे। आम्ही गेलो होतो कोल्हापूरला काही कामानिमित्त आणि त्यावेळी मग येताना आम्ही सगळी शॉपिंग पण करून आलो, कारण की आता गणेश चतुर्थी येणार आहे तर त्याचा बाजार पण होतो सगळं करायचा, तर तो पण केलेला आहे आणि बरंच काही काही सामान घेतलेलं सुद्धा आहे। तर काही जे सामान आहे ते ऑलरेडी आम्ही गावी पोहोचवलं, त्याच्यामुळे मला त्या गोष्टी तुम्हाला दाखवता नाही येणार, पण इथे जे काय आम्ही सामान घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार। इथे आता या साईडला तुम्ही 2 कंटेनर इथे बघत असाल आणि ह्याची जी प्राइस आहे, आता ह्या कंटेनरची प्राइस जी आहे ते 399 ला आहे। गोल्डन इकडे आलेला आहे बघण्यासाठी। तर हे 3 कंटेनर आहेत, यामध्ये पण छान कलर्स होते। तर हा ब्लू कलर आम्हाला आवडला म्हणून आम्ही हा घेतलेला आहे। तर हे 3 असे कंटेनर आहेत 3 साईज मध्ये, हे तुम्हाला पण माहिती असतील। तर हे 3 असे कंटेनर आणि ही साईज थोडीशी मोठी आहे, या साईज पेक्षा थोडीशी लहान साईज मध्ये हे वाले पण कंटेनर घेतलेले। त्याच्यावरती मस्त अशी फुलांची डिझाईन आहे आणि दिसायला खूप छान वाटतं। हे असे कंटेनर्स आहेत आपले। आणि त्याच्यानंतर आता इथे ह्या साईडला जे काही सामान आहे ते मी तुम्हाला आता दाखवतो। तर इथे हे बघा, हे असे बाउल आहेत, खूप सुंदर आहेत बघा। हे छान छान बाउल तुम्हाला भेटतील। हे बाउल जे आहेत ते 29 रुपयाला भेटलेले आहेत, म्हणजे एक बाउल 29 रुपयाला, पण खूप सुंदर आहेत हे पण जे बाउल आहेत ते। आणि त्याच्यानंतर हा असा ट्रे आहे 79 रुपयाला। हे 2 असे कलर मध्ये, हा आहे आणि हा आहे, दोन्ही कलर खूप सुंदर वाटत आहेत आणि खूप छान आहे ते। यामध्ये पण बरेच असे कलर किंवा आणखी पण मोठ्या साईज मध्ये पण नव्हते तिथे, हे आहे। त्याच्यानंतर हा डिश आहे, ह्या भेटलेल्या आहेत 39 रुपयाला। डिशचा बघा छान डिझाईन आहे आणि दिसायला खूप सुंदर वाटतंय हे डिश, असे डिश आहे। आणि हे सगळं भेटलंय ना आता, हे बाउल डिश वगैरे स्पेशल गणपतीसाठी सेक्शन होतं, त्यामध्ये हे होतं सगळं। त्यानंतर हे पण अशा प्रकारचे आहे, आपण ट्रे बनवू शकतो किंवा म्हणजे स्नॅक ट्रे जो असतो ना, तर तशा प्रकारचा हा स्नॅक ट्रे आहे। हा आहे 29 रुपयाला। बघा खूप सुंदर आहे, फ्लावर वगैरे पण इतकी छान डिझाईन आहे ह्याच्यावरती, हे बघत असाल तुम्ही, छान वाटते डिझाईन। इथे पण आहे डिझाईन बघा, तर ही खूप सुंदर वाटते आहे। तर ह्यामध्ये पण बऱ्याच डिझाईन्स होत्या आणि प्राइसच्या मानाने पण अगदी सुंदर आहे। तर ह्या गोष्टी बघा खूप सुंदर वाटतात आणि त्या कलर वगैरे असतात की आणखी सुंदर असतात वाटतात। जसं की ह्याच्यावरती बघा सगळ्या कलरची फुलं पण दाखवलेली आहेत, तर त्याच्या वेगवेगळे जे काही डिझाईन्स असतात त्या ह्यावरती आहेत। तर हे अशा प्रकारचे आपले स्नॅक ट्रे पण आहेत। त्याच्यानंतर ही फुलदाणी आहे, ह्याची जी प्राइस आहे ती 99 रुपयाला आहे आणि ही अशी याच्यावरती आपण फ्लावर्स आतमध्ये ठेवू शकतो आणि छान आहे। ही प्लास्टिक मध्येच आहे पण छान दिसते, दिसायला खूप छान वाटते। त्याच्यानंतर हे छोटेवाले कंटेनर आहेत, अशा प्रकारचे आपण छोट्या मोठ्या ज्या वस्तू असतात किचन मधल्या वगैरे त्या ठेवू शकतो। पण हे आपल्याला भेटलेले आहेत फक्त 99 रुपयाला। हे 6 कंटेनर छोटे आणि खूप सुंदर दिसत आहे बघा। 99 रुपये म्हणजे काही फारशी किंमत नाही आहे आणि याच्यावरती मस्त अशी फुलांची अशी डिझाईन पण आहे, जी पण खूप सुंदर वाटत आहे। त्याच्यानंतर हे एक आपलं केळीचं पान घेतलेलं आहे, हे आहे 119 रुपयाला आणि ह्यामध्ये एक लहान साईज पण होती, तर आम्ही मोठी साईज मध्येच घेतलं, कारण की मोठ्या साईज मध्ये छान वाटतं असं देवासाठी ज्यावेळी आपण नैवेद्य ठेवतो ना, त्यावेळी खूप सुंदर वाटतं, तर म्हणून मग मोठी साईज मध्ये घेतली। लहान साईज हवी असेल त्यामध्ये पण होतं, तर हे पण खूप सुंदर दिसतंय बघा, कलर एकदम भारी वाटतं। त्याच्यानंतर हे आहे आपल्या चकलीचं, तर हे चकली असे वगैरे बरेच काय करता येते यामध्ये। तर हे भेटलेलं आहे आपल्याला 249 रुपयाला। चकलीचा साचा स्टील मध्ये आहे, हा छान आहे, प्रकारे आपण चकल्या काढू शकतो। त्याच्यानंतर हे जे आहे हे 35 रुपयाला आहे आणि आपण करंजा करतो त्यावेळी आपल्याला उपयोगाचं पडतं। त्यानंतर हे पण आहे करंज्यांसाठी, तुम्हाला माहिती असेल हा साचा आहे, हा भेटलेला आहे 59 रुपयाला।
तर हा पंचाचा चांगला आहे. हा असा लॉक आहे, याला ओपन करायचा आणि हे बघा हे अशा प्रकारे दिसणार आहे आपल्याला. हे आपण लॉक करून ठेवून देऊ. हा आपल्याला भेटलेला आहे 59 रुपीजला. त्यानंतर परत एकदा मोदकाचा साचा आहे हा, आणि हा 69 रुपीजला आहे. बघा 69 रुपीजला हा अशा प्रकारे मोदकाचा साचा आहे. छान आहे 69 रुपीजला. त्यानंतर हे अगरबत्ती लावण्यासाठी आहे डिश, आणि मध्ये हे अगरबत्तीचे स्टँड. हे भेटलेलं आहे 39 रुपीजला. हे 39 रुपीजला भेटलेला आहे. आता इथे हा आपण हा जो पॅन म्हणूया किंवा तवा म्हणूया, हा भेटलेला आहे आपल्याला 399 रुपीजला. 1 इयर गॅरंटी पण आहे यामध्ये. हा अशा प्रकारचा आहे तवा. आणखी बरंच सामान आहे. आता इथे सगळं सामान राहणार नाही म्हणून मी ठेवलं नाहीये, पण आणखी पण बरंच सामान आहे. त्यानंतर हे आपले डुअर मॅट्स आहेत, म्हणजे पाय पुसणी जी आपण म्हणतो ती आहे. ही आहे 129 रुपीजला. हे पाय पुसणं आहे. ह्याची पण सेम किंमतच असते, 129च आहे दोन्हीची. 129ला 129ला छान वाटत दिसायला बघा. तर अशी 2 पाय पुसणी आहे तिथे. आणि त्याच्यानंतर हे पाय पुसण्याने जे मला खूप आवडलं होतं, तर याची किंमत आहे 329ला. आणि हे बघा किती सुंदर वाटत आहे. हे अशाच प्रकारचं मी मिशोवरती पण बघितलेलं होतं. आता त्याची प्राइस काय माझ्या लक्षात नाहीये, पण हे अशाच प्रकारचं होतं. आणि ह्यामध्ये फक्त हा एकच कलर होता, आणखी 2 कलर होते पण तेवढे काही खास वाटत होते. पण हा मला खूप आवडला, पण ह्यामध्ये एकच कलर होता. पण हे खूप छान वाटतं. आपला जे एंट्रन्स असतो तिथे आपण हे ठेवलं की ते खूप सुंदर दिसतं. तर हे आपल्याला भेटलं आहे 329 रुपीजला. त्यानंतर ही आहे समई छोटीशी. ही आहे 549ला ही भेटलेली आहे समई आपल्याला. बघा ही छान आहे. आणि आणखी पण बरंच सामान आहे. आता हे आपलं अगरबत्तीचं आहे. त्याच्यानंतर हे आपले काय बोलतात बघा, सिलिकॉनचे जे असतात ते, म्हणजे आपण ब्रश म्हणू शकतो. तर हे भेटलेलं आहे आपल्याला 69 रुपीजला हे आपल्याला भेटलेलं आहे. ह्याचा पण बऱ्याच गोष्टींसाठी आपण उपयोग करतो. हे आहे 69 रुपीजला. त्याच्यानंतर हे आपल्याला जे आपण देवाच्या इथे आपण घालतो ते आहे. हे आपल्याला आता कितीला भेटत नाही ते का 49 रुपीजला हे भेटलेले आहे. यामध्ये पण तुम्हाला साईज वगैरे भेटेल, लहान वगैरे अवेलेबल आहे. ती लहान पण आहे. तरी 49 रुपीजला भेटलेले आहे. आणि त्याच्यानंतर आता बाकीचं सामान आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर आता काही गोष्टी दाखवून झाल्या होत्या, त्या मी सगळं सामान ठेवून दिलेलं आहे. आणि आता हे राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी जो आपला शॉपिंग बोर्ड असतो तो घेतलेला आहे. हा जो शॉपिंग बोर्ड आहे तो 199 रुपीजला आहे, 199ला. आणि हा उडनचाच आहे आणि छान वाटत आहे बघा. तर शॉपिंग बोर्ड आहे आपला. त्यानंतर इथे हे 2 बाउल घेतलेले आहेत. हे बघा, हे मी गेल्या वेळी पण घेतलेले होते. हे बाउल मला 39 रुपीजला मिळालेले आहेत, म्हणजे एकाची प्राइस 39 असं. त्यानंतर ही एक छोटीशी कढई आहे. तर ह्या कढईवरची प्राइस आता नाही आहे याच्यावरती, पण ही बघा किती क्यूट वाटते ती छोटीशी कढई. तर ही छोटीशी कढई घेतलेली आहे. त्यानंतर हा एक मोठा असा बाउल घेतलेला आहे. हा बाउल भेटलेला आहे 49 रुपीजला. बघा किती छान आहे. आणि याच्यावरती अशी मस्त अशी डिझाईन पण आहे. आणि यामध्ये कलर पण होते वेगवेगळे आणि छान वाटत होता. तर हे मी यामध्ये घेतलेला आहे आणि मोठा आहे, अगदी छान आहे. तसा हा आपला बाउल. आणि त्याच्यानंतर मी चप्पल घेतलेलं आहे जे मला खूप आवडलं होतं. तर ह्याची जी प्राइस आहे ती आहे 349 रुपीजला. हे छान आहेत. याच्यावरची डिझाईन आहे. ह्याच्यावरती पण वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स पण होत्या. जी डिझाईन आवडेल ती आपण घेऊ शकत होतो. तरी छान आहे. पुढच्या फंक्शनला वगैरे किंवा लग्न समारंभामध्ये पण आम्ही वापरू शकतो. खूप सुंदर आहे चप्पल. तर ही अशी प्रकारची चप्पल घेतलेली आहे. आणि हे चादर घेतलेली आहे
ही आपल्याला जी आपण सोलापुरी साजरी म्हणतो ना, तर ती आहे. ही 399 ला आपल्याला भेटलेली आहे, म्हणजे 399 ला. आणि मी बघा यामध्ये पण बरेच कलर होते, तर मी हा कलर घेतलेला आहे. ही अशी आपली सोलापुरी चादर. आणि पाठीमध्ये आमच्या गोल्डनचा बॉल गेला होता, तर याला बॉल घेतलेला होता त्याच्यासाठी खेळण्याचा, कारण की त्याला काही आणलं नाही तर तो रागला, म्हणून हा टेनिस बॉल भेटला, तोच घेतला शेवटी. तो मी त्याला दाखवला नाही अजून. त्यानंतर आता इकडचं आपण सामान बघूया. तर हे आहे इयरबड्स आहेत हे. तर याची प्राइस काय आता याच्यावरती नाही आहे तेवढी, तर मी तुम्हाला सांगितली असते. आणि इयरबड्स आहेत. त्याच्यानंतर हे दूध पावडर आहे, 2 पॅकेट्स घेतले. हे खजूर आहेत, ही खजूर याच्यावरती 200 रुपीज आहे प्राइस. काय होती मला माहिती नाही. हे पॅराशूट ऑइल. तर हे एअर फ्रेशनर हे 2 घेतलेले आहेत. एक जास्मिन फ्रेश आहे आणि एक रोज गार्डन आहे, तर हे 2 आहेत. त्याच्यानंतर हे आपलं ओडोनिल, हे आपलं स्लाइस, हे राहील आपलं हँडवॉश घेतलेलं आहे पाऊच. कापूर आहे आणि जिंजर गार्लिकची पेस्ट आहे. त्याच्यानंतर इथे आहे तूप, हे पापड आहे, इथे हे आहे काळे वाटाणे, चणा डाळ आहे, उडीद डाळ आहे, शेंगदाणे आहे, त्याच्यानंतर हे मसूर आहे, साबुदाणे आहेत, हे चणे आहे, मीठ आहे. आता हे बऱ्याच क्वांटिटी मध्ये काय काय घेतलेलं आहे, पण मी इथे एकच पॅकेट होऊन दिल्या तुम्हाला दाखवण्यासाठी. आता हे आहे मूग डाळ आहे, चवळी आहे, पावटे आहे, आणि हे आपलं नेहमीचं तूर डाळ, पोळे आहेत घेतलेल्या. आणि इकडे चहा पावडर आहे आपली रेड लेबलची. आणि हे आपले आहेत बिस्किटचे पुडे, बिस्किटचे पॅकेट्स मोठे एकदम घेतलेले आहेत. हे एक हमारीचा आहे, त्याच्यानंतर हा फ्रँचाइजचा आहे, आणि हा मोनेटोचा आहे. आणखी पण सामान जे आहे ते तिकडे आहे, पिशव्यांमध्ये ठेवलेलं आहे. तर ते सामान आता परत इथे आणलं नाही आहे मी, कारण की परत ते काढा आणा ठेवा, परत डबल काम असतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही. पण त्यामध्ये साखर आहे, आणि देवासाठी तेल आहे, आणि आपलं जे आपण कुकिंग ऑइल म्हणजे जेवणासाठी जे आपण वापरतो ते तेल आहे, अशा प्रकारचं आहे. तर हे होता सगळा आमचा बाजार. आणि बाकीचा जो बाजार होता तर तो तिकडे गावी आहे, तर तो आम्ही डायरेक्ट तिकडे नेला होता, त्याच्यामुळे तो काही मी दाखवू शकले नाहीये. तर आजचा हा जो व्हिडिओ होता तो एवढा होता. जेवढ्या काही किंमती मला दाखवता आल्यात ते मी दाखवलेले आहेत. आणि आमच्या ह्या सगळ्या सामानाचं झालेलं आहे 8,000 रुपये, सगळ्याचं बिल झालेलं होतं. आणि तिकडचं जे गावचं सामान होतं त्याचं बिल झालं होतं 8,978 वगैरे असं झालेलं होतं. तर हा सगळा गणपतीचा बाजार होता. आता हे सगळं जे सामान आम्ही म्हणजे जो बाजार केला, आता आम्हाला 2-3 महिन्यात काहीच बघावं लागत नाही ह्यामध्ये. तर असं होती आमची डीमार्टची शॉपिंग. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत मस्त राहा, मजेत राहा. बाय बाय.